एखादी मुलगी पार्टी करते, एखादी मुलगी समाजाने घालून दिल्याप्रमाणे कपडे नाही घालत किंवा ती मुलांशी बोलते, ती एकटी फिरते, याचा अर्थ हा नाही होत की तिच्याबरोबर होणारा अत्याचार जस्टिफाईड होतो. एक अजून अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि ती म्हणजे पोलिसांच्या तपासातून पोलिसांना सापडलेली स्कारलेटची पर्सनल डायरी मीडियाच्या हातात लागली आणि एकच रान उठलं. नॅचरली एक टीनेजर आहे जिची पर्सनल डायरी ही किती म्हणजे वल्नरेबल गोष्टी त्यात लिहिल्या असू शकतील आणि त्याच्यावरून म्हणजे फिओना आणि 15 वर्षाची स्कारलेट हिचं पब्लिकली मीडियामध्ये चारित्र्य हनन सुरू झालं. तू आजही या केसबद्दल गुगल केलंस तर तुला पहिले जे काही एक 7-8 रिपोर्ट्स दिसतील त्यामध्ये साधारण एक 60 ते 70% भाग हा ह्याचाच आहे की कशा प्रकारचे कपडे ते घालायच्या, कशा प्रकारचे त्यांचे बॉयफ्रेंड्स आणि हे सगळं होतं, कशा प्रकारे त्या पार्टी करायच्या आणि कुठेतरी हा एक धागा होता की ह्या सगळ्यामुळे ही गोष्ट झाली आहे आणि कित्येक वर्ष हीच गोष्ट सातत्याने मीडियामध्ये चालू होती. मग फिओनाला आई म्हणून क्वेश्चन करणं, स्कारलेटचे प्रत्येक डिसिजन्स क्वेश्चन करणं आणि मग जबाबदारी ह्या गोष्टीबद्दल बोलणं की मुलीची पण नाही का काही जबाबदारी. पण याच्यात कुठेही रेप आणि तिच्यावरती झालेल्या अत्याचाराबद्दल नाही बोलायचं ना. तिने हे कपडे घातले, तिने पार्टी केली, तिला कोणी सांगितलेलं इतक्या मध्यरात्री एकटीने अनोळखी माणसांबरोबर जाऊन पार्टी करायला? स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला नको, ह्या प्रकारच्या कमेंट्स ह्या पास झाल्या. पण हे जरी केलं तरी हा गुन्हा कसा काय जस्टिफाय होतं? म्हणजे एखादी देहविक्रीचा व्यवसाय करणारी वेश्यासुद्धा असेल तरी तिला तिचा अधिकार आहे, कन्सेंट आहे. हा अधिकार नाही असू शकत कोणालाच. करेक्ट. आणि जबाबदारी आपण स्वतःची घ्यायला पाहिजे हे बरोबर आहे, पण ती जबाबदारी आपल्या सेफ्टीला उत्तर नसू शकते. म्हणजे ती जबाबदारी दुसऱ्यांच्या वाईट कामाची नसू शकते. ती आपण आपल्या कर्तृत्वापुरती घेऊ शकतो आणि ती घेत पण होती. आपण सकाळी चालायला जाताना काठी हातात घेऊन फिरतो कारण का एखादं चुकून भटकं कुत्रं येऊन चावलं तर. याचा अर्थ असा नाहीये की शासनाने भटक्या कुत्र्यांची सोय नाही करायची. करेक्ट. ॲब्सोल्युटली. एक्झॅक्टली.